टॉक्सिक लोकांसोबत आपण आपल्या बाउंड्री सेट केल्या नाहीत तर ते आपल्या आयुष्याचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतात. बाउंड्री म्हणजे भिंत नसते, पण ते एक सुरक्षित अंतर आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी घरगुती उदाहरण द्यायचं झालं ना, तर एखादे नातेवाईक म्हणा किंवा एखादी व्यक्ती असेल की दरवेळी आपल्या घरातल्या डिसिजन्सवर काही ना काही टीका टिप्पणी करतात. अशा वेळेला तुम्ही त्यांना शांतपणे एवढं सांगू शकता की हे आमचं प्रायव्हेट मॅटर आहे आणि हे मला इथं डिस्कस करायचं नाहीये. जेव्हा एखादी मैत्रीण सतत आपल्याकडे निगेटिव्ह गॉसिप घेऊन येते, इतरांबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल सुद्धा काही ना काही सतत निगेटिव्हच सांगत राहते, तेव्हा तुम्ही स्पष्ट सांगू शकता की अशा कॉन्व्हर्सेशन्समध्ये मला वेळ घालवायचा नाहीये. कारण ही सवय बऱ्याच लोकांना असते. तुमच्याशी डिस्कस करताना ते नेहमी त्यांच्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टीच सांगतात, पण काही ना काही थोडं का होईना पॉझिटिव्ह तर होतच असतं आयुष्यात, पण ते मात्र बाजूला ठेवून फक्त निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावर येऊन ओतण्याचा त्यांचा स्वभाव झालेला असतो. तर अशा व्यक्तींना दूर ठेवताना किंवा अशा गोष्टी माझ्याशी डिस्कस करत जाऊ नका असं काही बोलताना सुरुवातीला तुम्हाला गिल्ट वाटेल, पण लक्षात ठेवा हा स्वार्थीपणा नाहीये, तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. तिसरी गोष्ट आहे गिल्ट पासून मुक्त व्हा. आपल्या संस्कृतीमध्ये नेहमीच मुलींना खास करून शिकवलं जातं की नातं तोडू नका, सहन करा, ऍडजस्टमेंट करा. पण सतत टॉक्सिक बिहेवियर सहन करणं म्हणजे आपल्या मनावर अन्याय करणं आहे. काही व्यक्ती फोन केला किंवा भेटल्या जरी तरी सुद्धा त्या फक्त प्रॉब्लेम्स सांगत राहतात, पण त्या कधीही आपली विचारपूस करत नाहीत की तू कशी आहेस, तुझ्या आयुष्यात काय चाललंय. आणि अशा व्यक्तींना आपण इग्नोर केलं ना की आपल्याला गिल्ट वाटतं की मी वाईट मैत्रीण आहे का, पण ह्याचं उत्तर आहे नाही. तुम्ही वाईट मैत्रीण नाही आहात, पण ही जी फ्रेंडशिप आहे ती हेल्दी नाहीये. तर हा गिल्ट सोडल्याशिवाय आपल्याला टॉक्सिक लोकांपासून अंतर ठेवता येणं शक्य नाही. चौथी गोष्ट म्हणजे ड्रामामध्ये अडकायचं नाहीये. बाउंड्री आपण जी म्हणतो ना, ती म्हणजे तुमच्या मनातली ती रेषा असते जिथे तुम्ही ठरवता की कुणाशी किती बोलायचं, कसं बोलायचं आणि काय ऍक्सेप्ट करायचं, काय नाही करायचं. बाउंड्रीज आखणं म्हणजे भांडण उभं करणं किंवा एखाद्याला तोडून टाकणं नाहीये. याउलट तुम्ही ह्या गोष्टीला तुमची मेंटल हेल्थ सांभाळणं असं म्हणू शकता. कोणी जर सतत तुमच्या निवडीचा किंवा तुमच्या डिसिजनचा अपमान करत असेल, त्याला नावच ठेवली जात असतील, तर तुम्ही हे नक्कीच स्पष्ट सांगू शकता की माझ्या निवडीचा अपमान झालेला मला चालणार नाही.